मी रिहॅब स्टेशनला बॅक पेन आणि नी पेन होत होतं मला, म्हणून आले होते. साधारण एक 8-10 महिन्यांपासून मला बॅक पेनचा त्रास होता. त्याच्यावरती मी बेसिक ट्रीटमेंट्स घेतल्या होत्या, थोडीफार फिजिओ पण घेतलेली होती. आणि नंतर मग ते जरा लाईनवर येत होतं, पण परत थोडंसं असं पाठीमध्ये ओढल्यासारखं व्हायला लागलं आणि पेन सुरू झालं. म्हणून मग मी इथे जॉईन झाले. सुरुवातीला पहिल्या दिवशी थरो असेसमेंट केली डॉक्टर नेहा मॅडमनी, आणि नंतर मग मला ते कितपत झेपतंय हे बघण्यासाठी एक 4 सेशन्स आम्ही केली. आणि मग मलाही वाटायला लागलं की हे आपण पुढं केलं तर आपला रिकव्हरी जरा फास्ट होईल. म्हणून त्यानंतर परत आम्ही 15 सेशनचं ट्रीटमेंटचा जो पार्ट आहे तो केला. आणि मला हळूहळू आता रिलीफ आहे त्याच्यामध्ये, माझ्या बॅक पेनमध्ये, नी पेनमध्ये हेही जाणवायला लागले. माझा नी पेन हे म्हणजे गुडघा ऑपरेटेड आहे आणि ते बरंच जुनं म्हणजे दुखणं आहे असं आपण म्हणू शकतो. पण नेहा मॅडमनी इतकं छान समजावून सांगितलं की नक्की काय प्रॉब्लेम आहे आणि काय केल्यानंतर आपल्याला हळूहळू त्याच्यातनं रिलीफ मिळणार आहे, काय करणं गरजेचं आहे. आणि हे ऐकल्यामुळं मलाही आता हळूहळू माझी खात्री पटायला लागली की हे सगळं मी करू शकते आणि मला ते जमणार आहे आणि मी नक्की ह्या प्रॉब्लेमला ओव्हरकम करू शकते, असा आता मला कॉन्फिडन्स वाटायला लागलेला आहे. आणि ओव्हरऑलच इथलं वातावरण, इथला स्टाफ सगळा हा खूप कोऑपरेटिव्ह आहे, समजून घेतो. आणि स्पेसिफिकली मला नेहा मॅडम बद्दल सांगायचे की त्या खूप कोऑपरेटिव्ह आहेत आणि बारीक बारीक मी किती प्रश्न विचारले तरी त्या न इरिटेट होता मला समजावत राहिल्या की हे कशासाठी आहे, आपण काय करतोय आणि कशासाठी करतोय. एक्झॅक्टली आपण कशासाठी करतोय हे कळलं की आपल्याला कॉन्फिडन्स येतो की हा प्रॉब्लेम आहे आणि हा मला दूर होऊ शकणार आहे, ही खात्री मला इथे नक्की मिळालेली आहे. सो थँक्स टू रिहॅब स्टेशन.